नमस्कार मित्रांनो, 31 ऑक्टोबर 1982 ची गोष्ट आहे. एक फेमस सिंगर तिच्या आईसोबत रस्त्याच्या काठावर उभे राहून एका टॅक्सीची वाट पाहत राहतात. तेवढे तिथे एक व्यक्ती येतो आणि त्या सिंगरच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ म्हणजे ॲसिड, त्याला आपण तेजाब म्हणतो, ते फेकून पडून जातो. घाईघाईमध्ये त्या सिंगरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तर तिच्यावर उपचार सुरू होतो. तब्बल 40 दिवस तिच्यावर उपचार चालू होतो. परंतु तिचा एक डोळा हा कायमस्वरूपी बंद झाला जातो. म्हणजे त्या ॲसिड अटॅकमध्ये तिचा एक डोळा निकामी होतो. तिला काही दिसत नाही. पण आईच्या आशीर्वादाने आणि तिच्या जे चाहते राहतात, तिचे जे फॉलोअर्स राहतात, त्यांच्या दुआंनी ती बरी होते आणि मृत्यूच्या दारातून परत वापस येते. ती बरी झाल्यानंतर काही दिवसांनी परत तिच्यावर गोळी घालून तिची हत्या होते. तर असं काय होतं तिचा इतिहास, काय होतं त्याच्या मागचे कारण, की तिला मारायचा प्रयत्न होत होता. कोण होती ही सिंगर, आपण तिच्याबद्दल आज पूर्णपणे जाणून घेणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बर्गेनचा जन्म 15 जुलै 1958 मध्ये तुर्की देशात होतो. ते 7 भावंड राहतात आणि बर्गेन ही सर्वात लहान राहते. बर्गेन ही लहानपणापासूनच तिला सिंगिंगची आवड राहते आणि हुशार असल्यामुळे आणि घरात लहान असल्यामुळे सगळे घरचे तिच्यावर प्रेम पण करायचे, तिचे लाड देखील करायचे. तिला लहानपणापासूनच संगीताचं खूप वेळ होतं. तिला गायन करायची खूप आवड होती. गरिबीची परिस्थिती होती तरी सुद्धा त्यांचा परिवार खूप खुशीत राहायचा. सगळं काही ठीक चालू होतं. पण काही वर्षानंतर तिच्या आईवडिलांचा हा तलाक होतो आणि बर्गेन ही तिच्या आईसोबत अंकारा सिटीमध्ये पोहोचून जाते. बर्गेनने तिचं आयुष्य तिथं नव्याने सुरू केलं आणि तिला संगीताची आवड असल्यामुळे संगीतमध्येच करिअर करायचा असा तिने निर्णय घेतला. तिची गायनाची कला पाहून तिचे टीचर्स व तिचे फ्रेंड्स तिचे खूप कौतुक करायचे. म्हणून तिने ठरवलं की मला आता सिंगर बनायचंच आहे. म्हणून ती खूप मेहनतीने प्रॅक्टिस करायला लागली. त्यासाठी तिने अंकारा स्टेटमध्ये एक संगीतची जी क्लासेस राहतात तिथे तिने ॲडमिशन घेतली आणि पियानो विभागात तिने अव्वल स्थान पटकावला. हळूहळू बर्गेन ही खूप प्रसिद्ध व्हायला लागली. पण तिचं जे मेन स्वप्न होतं की मला मोठं सिंगर व्हायचं आहे ते अजून बाकी होतं. तिचं स्वप्न साकार करायला तिला अवघड होतं, कारण की ती गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून तिने तिचे शिक्षण सोडलं आणि एक जॉबला सुरुवात केली. PTT मध्ये ती जॉब करायला लागली, म्हणजे एका डाकघरामध्ये. बर्गेन ही नेहमी तिच्या फ्रेंडसोबत नाईट क्लबमध्ये जायची आणि तिथे गाणी गायची. तर जो क्लबचा जो मालक राहतो त्याला तिचं गाणं खूप आवडलं. एके दिवशी तो म्हटला की तू इथं गायला राहशील का. त्याने तिला ऑफर दिली. बर्गेनने ती ऑफर स्वीकारली. ती क्लबमध्येच सिंगिंग करायला लागली. तिने आता क्लब बँड जॉईन करून क्लासिकल आणि पॉप सॉन्ग गायला सुरुवात केली. सगळं काही सुरळीत चालू असताना तिची नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीची भेट होते. त्याचं नाव राहतं सर्वेस्ट हॅलिस. याचं ऑलरेडी लग्न झालेलं राहतं, त्याची 3 मुलं पण राहतात. पण तो बर्गेनच्या प्रेमात पडतो आणि तिला प्रेमासाठी प्रपोज करत होते. दररोज तिला रात्री फुलं पाठवायचा, दररोज तिच्या कार्यक्रमामध्ये यायचा आणि हळूहळू बर्गेनला पण त्याच्याशी प्रेम झाला आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर काही दिवसांनी हॅलिस आणि बर्गेनमध्ये भांडणं व्हायला लागली. त्याचं म्हणणं होतं की तू गायला जाऊ नको, प्रोग्राम करू नको. पण बर्गेनचं आयुष्य तेच होतं की तिला सिंगर बनायचं होतं मोठं. म्हणून तिला या गोष्टीचा खूप राग यायचा की हा मला का जाऊ देत नाही. तिला असं वाटायचं की मी लग्न करून फसते. म्हणून बर्गेन ही एके दिवशी त्याला सोडून निघून जाते तिच्या आईकडे अंकारा स्टेटमध्ये. आणि बर्गेन तिच्या आईकडे जाऊन अंकारा स्टेटमध्ये परत नाईट क्लब जॉईन करून तिथं गायला लागली, सिंगिंग करायला लागली. आता तिचे अपूर्ण स्वप्न तिला पूर्ण होताना दिसत होते. तिच्या आवाजात जणू सरस्वती विराजमान आहे एवढं छान गायची बर्गेन. आणि पूर्ण अंकारा स्टेटमध्ये तिच्या आवाजाची जादू होती. परंतु तिच्या मनात नेहमी एक भीती राहायची हॅलिसबद्दल. तिला असं वाटायचं हा कधी येऊन मला घेऊन जाऊ शकतो. तिच्या मनामध्ये हॅलिसबद्दल प्रेम देखील होतं. तिच्या मनात विचार यायचे की हॅलिस एखाद्या वेळेस येईल, मला प्रेमाने घेऊन जाईल. परंतु तिचे स्वप्न कधीच साकार झालं नाही. आणि दुसरीकडे हॅलिस हा बर्गेनला शोधत होता आणि तिला मारायचा विचार करत होता. 31 ऑक्टोबर 1982च्या दिवशी बर्गेन ही तिच्या आईसोबत टॅक्सीची वाट पाहत उभी राहतात आणि तिथं तिचा नवरा हॅलिस येतो, ज्याने चेहरा वगैरे बांधलेला राहतो आणि तिच्यावर ॲसिड अटॅक करतो. त्या अटॅकमध्ये तिचा पूर्ण चेहरा जळून जातो. घाईघाई तिला हॉस्पिटलमध्ये नेता. 40 दिवस तिच्यावर उपचार होतो. देवाच्या कृपेने ती वाचते. परंतु तिचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी होतो. तिच्या एका डोळ्याने काही दिसत नव्हतं. परंतु तिने एवढी छान हेअरस्टाईल केली की तो तिचा निकामी डोळा आहे तो लोकांना दिसणारच नाही. म्हणून तिने एक
विशेष प्रकारची हेअरस्टाईल केली आणि तो डोळा ती झाकून ठेवायची केसांनी. पूर्ण देश ही घटना ऐकून शून्य होता. पोलिसांवर खूप दबाव होते की बर्गिनवर ज्याने अटॅक केला आहे त्याला लवकरात लवकर अरेस्ट करायला पाहिजे. म्हणून पोलिसांना एव्हिडन्स भेटतात, सबूत भेटतात तिच्या नवऱ्याबद्दल, हॅलिसबद्दल. आणि हॅलिसला पोलीस अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. सगळे एव्हिडन्स, सबूत वगैरे पाहून न्यायालय त्याला 13 वर्षाची शिक्षा ठोठावते आणि त्याला जेलमध्ये टाकतात. दुसरीकडे बर्गेन आता हळूहळू जो भयानक हमला झाला होता ॲसिड अटॅक, त्या भयानक हमल्यातून हळूहळू बरी होत होती. बर्गेन ही बरी झाल्यावर परत तिने आत्मविश्वास हारली नाही. परत तिने तिच्या सिंगिंगला सुरुवात केली आणि तिचं जे स्वप्न होतं मोठं सिंगर बनायचं, ती परत जिद्दीने, चिकाटीने, आत्मविश्वासाने प्रयत्न करायला लागली. 1983 मध्ये झांगी सोस्कर जॅझ संगीतकाराच्या मदतीने या संयोगाने तिने परत वापसी केली आणि 1985 मध्ये तिने तिचा नवा अल्बम रिलीज केला आणि त्या अल्बमचं नाव होतं एन्संट सेव्हियर्स. बर्गेनने 1986 मध्ये परत एक नवीन अल्बम रिलीज केला, नाकारलेले. आणि या अल्बमच्या खूप कॉपी विकल्या गेल्या, 1 मिलियनपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या. आणि या अल्बमला खूप पुरस्कार पण घेतले. खूप परिश्रम, प्रयत्न करून तिने महान संगीतकार म्हणून एक परत जागा मिळवून घेतली. 1987 मध्ये बर्गेन ही पहिल्यांदाच ॲक्टिंगमध्ये पाऊल ठेवते आणि तिचा पहिला चित्रपट राहतो वुमन ऑफ फेम. या चित्रपटात ती काम करते. आता तिचं जीवन एकदम सुरळीत चालू होतं. महान सिंगर पण बनली, इव्हन ॲक्ट्रेस पण बनली आणि एक फिल्म पण केली. परंतु 1988 मध्ये जो हॅलिस राहतो तिचा नवरा, ती सजा कंप्लीट करून जेलमधून निघून येतो. 1989 मध्ये दोघं जण समझोता करून तलाक करून येतात आणि ऑफिशियली वेगवेगळे होऊन जातात. 14 ऑगस्ट 1989 मध्ये बर्गेन हिने तिचा अल्बम किलर अथेत मेथ याच्या प्रमोशनासाठी अदाना सिटीमध्ये जाते. त्याच ठिकाणी तिचा नवरा हॅलिस हा तिच्यावर गोळ्या घालतो आणि तिला त्या जागेवरच ठार करतो. या हमल्यामध्ये तिची आई देखील जखमी होते आणि बर्गेनचा तिथं जागेवरच मृत्यू होतो. हमला करून हॅलिस हा तिथून पळून जातो आणि जर्मनी देशात निघून जातो. परंतु जर्मनी पोलीस त्याला पकडून घेतात आणि त्याला 15 वर्षाची शिक्षा देतात. परंतु त्याचं वागणं पाहून त्याची 15 वर्षाची शिक्षा 3 वर्षाची करून टाकतात आणि काही दिवसानंतर हॅलिस हा परत जेलमधून सुटून जातो. तर पहा मित्रांनो, एका सिंगरला तिच्याच पतीने ॲसिड अटॅक करून मारण्याचा प्रयत्न केला. ती मेली नाही, परंतु तिचा चेहरा जळला आणि एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. पण तिने जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आणि तिला सिंगर बनायचे होते म्हणून तिने प्रयत्न चालूच ठेवले आणि ती मोठी सिंगर बनली सुद्धा. परंतु तिच्या नवऱ्याने तिच्यावर गोळी घालून तिची हत्या केली आणि शेवटी ती मरण पावते. मित्रांनो, या कहाणीतून आपल्याला एक सीख भेटते की कितीही कठीण परिस्थिती असली पण आपण जर मनात एखादी गोष्ट ठरवून घेतली तर ती करणं अशक्य राहत नाही. या कहाणीतून आपल्याला सीख भेटते. तर मित्रांनो, व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.